राष्ट्रीय कांग्रेस पार्टी नागपुर शहर और ग्रामीण इकाई की ओर से 22 से 28 जुलाई तक जनसेवा सप्ताह मनाया जाएगा। इस दौरान शहर और ग्रामीण क्षेत्रों में जनहित से जुड़े कई सामाजिक और स्वास्थ्य कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। कार्यक्रम की शुरुआत 22 जुलाई को नागपुर शहर के प्रमुख पदाधिकारियों की बैठक और प्रेस कॉन्फ्रेंस से होगी। 23 जुलाई को किसानों के लिए विशेष मार्गदर्शन शिविर का आयोजन किया जाएगा। 24 जुलाई को युवाओं के लिए नेतृत्व और व्यक्तित्व विकास पर कार्यशाला होगी। 25 जुलाई को महिलाओं के स्वास्थ्य परीक्षण और जन जागरूकता शिविर आयोजित किए जाएंगे। वहीं 26 जुलाई को विभिन्न सामाजिक सेवा और स्वच्छता अभियान चलाए जाएंगे। जनसेवा सप्ताह का समापन 28 जुलाई को सांस्कृतिक कार्यक्रम और जनसभा के साथ होगा, जिसमें पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल होंगे। पार्टी ने नागपुर शहर और ग्रामीण क्षेत्र के नागरिकों से इन जनहितकारी कार्यक्रमों में बढ़-चढ़कर भाग लेने की अपील की है। पूर्ण शहर आणि ग्रामीण मध्ये संपूर्णपणे साजरे होणार आहेत। 22 तारखेला 23 तारखेला असा 7 दिवसाचा हा 8 दिवसाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही साजरा करत आहोत। हा कार्यक्रम झाल्यानंतर 28 तारखेला एक आम्ही रॅली काढून राहिलो। त्या रॅलीत दादानी केलेलं जे कार्य आहे, संपूर्ण कार्य आतापर्यंत केलेलं कार्य, त्याच्यावरचा मोठा स्लाइड शो आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून सर्व जनतेला दिसायला पाहिजे म्हणून रिझर्व्ह बँक चौक ते संविधान चौक अशी एक रॅली आम्ही काढणार आहोत 28 तारखेला आणि ती रॅली संपूर्ण नागपूरवर, त्याचप्रमाणे जिल्हाभर आम्ही एक मोठी व्हॅन आम्ही तयार केली आहे। ती जिल्हाभर दादाने केलेलं काम आणि दादाने केलेलं समाजासाठी केलेलं एक मोठं नियोजन ते समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं। ती लाडकी बहीण ती योजना असेल, शेतकऱ्यांची योजना असेल, बेरोजगारांसाठी अनेक कार्यक्रम असेल, दादांनी आयुष्यभर सामान्य माणसासाठी झटले। त्या दादांच्या या योगदानानिमित्त हा सप्ताहाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत आणि या सप्ताहामध्ये हजारो कार्यकर्त्यांना त्यात सहभागी करत आहोत। ग्रामीणच्या 13ही तालुक्यामध्ये आणि शहरातल्या पूर्ण 6 विभागामध्ये हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत आणि या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बंधूंना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण थोडीशी या कार्यक्रमाला, सामाजिक कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त आपण पब्लिसिटी द्यावी आणि प्रसिद्धी दिल्यानंतर जनतेला माहीत झालं पाहिजे दादांनी काय काम केलं। एक विशेष कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत 28 तारखेला की संध्याकाळी की ज्या सामाजिक क्षेत्रात ज्यांनी काम केलं, पत्रकार बंधू असेल, त्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम केलेले लोक असतील, सामाजिक क्षेत्रात काम केलेलं, वैद्यकीय क्षेत्रात, अशा 100 लोकांना दादांच्या स्मृती दिवसानिमित्त त्यांना पुरस्कार देऊन सर्व अजितदादा पवार अचानक कामामधून निघून गेले, परंतु त्यांच्या स्मृती कायम आहे। त्यांच्या जयंती मुख्यत्व 22 ते 28 पर्यंत जे कार्यक्रम आम्ही करणार आहोत ते आमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे साहेबांनी मला सर्व विजिट केलेलंच आहे। त्यांच्यापासून महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांचे कार्यक्रम प्रत्येक कार्यालयात व्हावे असं ते जाहीर केलं, हा फार मोठा सन्मान आहे आमच्या नेत्याचा असं आम्हाला वाटते। त्याकरता आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा सरकारी सर्व ऑफिसेस आहे त्या ठिकाणी सुद्धा फोटोचं वाटप आम्ही करणार आहोत आणि ठरवलेलं आहे। शासकीय कार्यक्रमात कोणता फोटो लागेल तर सार्वजनिक जीवनात कोणता फोटो वापरायचा हे सुद्धा आम्हाला प्रदेशकडून मिळालेलं आहे। हे वर्गेचा कार्यक्रम 22 ते 28 आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेणार आहोत। त्याचा उद्देश एकच आहे का जनतेकरता असा नेता व्हावा का जो शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, त्यानंतर महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर, महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक महिलांना आता कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आज वाढत आहे। त्या कॅन्सरची तपासणी